आम्ही काळूला आंघोळ घातली आणि तो असा नुसतं बाहेर पळू राहिला तिकडं. एवढी आंघोळ घातली आणि तो आता मातीत जाऊन लोळण बर का. काळू इथं बस पोत्यावर. टाकलं पोत्या कुठं बस, पण इथं बस, बाहेर नको जाऊ. नुसता बाहेर पळतो. तो आणला का तो चाला? मी आणलं त्याला उचलून, तिथं बसलं होतं मातीवर. डुकरं किती आपली भाऊ. मस्त शॅम्पूनी त्याला आंघोळ घातली आम्ही. जाऊ दे उन्हात बसन तो. घालायलाच पाहिजे आंघोळ. जाऊ दे उन्हात बसन चाल. उन्हातच बसलंच काही नाही, बाहेर नको जायला. बाहेर डुकरं किती. चिकू आता चिकूला रोज आंघोळ घाल दिसाळ. ते नव्हतं पळत असं. ते शान होतं का त्या. हे छानच बरं का, आंघोळ घालून घेतं पण मग पळत. मी इकडे ना मम्मीला मदत करत होते, तर खूप ब्लाऊज आलेले कस्टमरचे शिवायला. आणि एवढं म्हणजे मी तोपर्यंत मम्मीला चिटकून देते, कटोरी मोंड आणते, तोपर्यंत मम्मीचं आणि बाकीचं पण शिवून होतं. म्हणजे पाठीचा भाग परत बाही तेवढं जॉईंट करून होतं मी हे चिटकून होईपर्यंत. आणि हे सोपं पण जातं शिवायला एकदम. तर जेवढे ब्लाऊज कटिंग केलेले होते ना, तर मी तेवढे ना आता चिटकून ठेवणार होते मस्त फेविकॉलनी. आणि मला खूप साऱ्या कमेंट होत्या की कटोरीची कटिंग दाखवा, तर मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, म्हणजे 2-3 दिवस झाले तेव्हा. तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ. आणि मम्मीचे चालू होते कस्टमर. त्याला बाय नाही पण काय परफेक्ट मॅम आपण आला तो. केवढा बसला? 156. मी कोणता कलर करेल पाहू दे. हाच तो तोंडाला काय, तो काय तोडलं. ये पिशवी. हा कॅरी बॅग. तुम्हाला सांगितलं मी बी तुमचीच मैत्रीण. मम्मी काय शोधू राहिली काय माहिती. पर्स फाटली का काय माहिती, कुठून गेलं. काय गेलं हे बाय ना खाली. मम्मीच्या पर्समध्ये सगळं माझं सामान राहतं. मोठी घ्यायची आता मला. हा कंगवा दीदीचा, हे पिना दीदीचे कानातले, दीदीच्या नेल पेंट, हे दीदीचं रिमूव्हर नेल पेंटचं. ही पर्स सोबतच राहते कुठं पण. सोबत राहते माझ्या. त्याच्यामुळं मम्मीच्या पर्समध्ये माझं सामान सोबतच राहतं. आपल्याला कुठून गेला सांगा दीदी खाली. काय माहिती, पाठीमागच्या कप्प्यातून बघ बरं. हा नाही फाटे. मी इकडं आता चहा ठेवते. मम्मीला ब्लाऊज शिवायचे. पुढच्या घरामध्ये इतका पसर आहे, मी ते ब्लाऊज चिटकून ठेवले. आज किती कपडे आले शिवायला परत ब्लाऊज. आणि ते रोज येताच आहे, रोज चालूच आहे. शोध आता. मम्मीचं चालू आहे आता ब्लाऊज शिवायचा. आत्ता वेळ भेटला मम्मीला. 4 साडेचार वाजले आता. दिवसभर क्लास राहतं त्याच्यामुळं मग संध्याकाळीच वेळ भेटतो. किती ब्लाऊज आलेत मम्मी, पण एक कस्टमर एक ब्लाऊज कधीच टाकीत नाही. 3, 4, 5, 6 असेच ब्लाऊज राहते कस्टमरचे. यांचे किती 4-5 आहे. परत अजून 4-5 आणि काही 4-5 आणि परत दिले 2-3 रिटर्न. बसणार नव्हते ते, म्हणजे 7-8 ब्लाऊज होते ते छोटे होते ना, बसणार. अजून इकडं मला साडीला फॉल लावायची. दिवाळीच्या सीझनच्या आत ब्लाऊज शिवावं लागणार आहे. सीझनच्या आत म्हणजे आत्तापासूनच कस्टमर चालू झाले. काल हायड्रा फेशियल झालं, आज क्लीनअप पण ते झालं, चालू झाले आता. कारण दिवाळीला गर्दी राहते ना. आमचं चालू आहे या हॉलला कलर द्यायचा. तर घरच्या घरीच जाणार आहे आम्ही. आहे ना मम्मी. जाऊ दे, रोज एक भिंत अर्धी भिंत असं ते. आपलं पसारा हॉलचा काही पसारा नाही एवढा. फक्त मशीन अशा मध्यभागी घेतल्या नाही इकडं, तरी फक्त पुढं सरकून तरी ना. कोणाच्या तरी इथं शिडी पाहिली का दीदी. मामाकडं लय हे वरचं हे ते रोलर आणि ते राहतं ते. शिडीची काहीच गरज नाही. शिडीची काही गरज नाही. ते काय म्हणता का त्याला, रोलर जरा हसला ना तर त्याला मोठं हे राहतं दांडी. मामा खाईन सगळं सांग. मामा पहिलं कलर द्यायचा, कलरचे काम करायचं पेंटर. म्हणजे शिकेल नाही काहीच नाही. प्लंबिंग सुद्धा कुठे शिकेल नाही मामा, पण किती जबर काम. चित्रकला लय भारी मामाची.
असं उभ्या चित्र काढायला लावलं तरी काढीन तो. चालत राहते. सगळंच पैसे देऊन नाही शिकता येत. आम्ही कचऱ्याताईंकडं लय ब्लाऊज द्यायले आता कटिंगला. आता आजचे पण द्यावं लागेल कचऱ्याताईंका कटिंगला अस्तर आणि ते आणून. पण हे मम्मीला द्यायचे अर्जंट. भरपूर दिवस झाले घर टाकून त्यांनी ना. दिवाळीला लागते आता सगळ्यांनाच. आता काही कस्टमर दिवाळीच्या 2-3 दिवस आधी येतील आम्हाला दिवाळीला घालायला. म्हणजे नवीन साडी घेतली का लगेच येते ना आम्हाला दिवाळीला घालायला ही साडी द्या, एवढं शिवून द्या. एकाच म्हणते. हां नवीन घेतली असं. एकाच माझं लय नाही म्हणते. पण ते एका ब्लाऊजला ए दीदी बंद कर गं. जार भरून जाईल. हा बंद कर. मम्मी इकडे बनवती जिलेबी. थोडीच बनव बरं का. अगं त्या दिवशी पाहिजे किती बनवली होती. लय जास्त झाली होती. कातर दे दादू ती कातर. अजून पीठ मळायचं आहे ना त्याचं. म्हणतो ते आता फोडणी टाकून त्याला उकळी असतं बरोबर पीठ मळून. जिलेबी लय छान लागते. मला तर लय आवडते. मस्त लागते. चुलीवरची तर लय भारी लागते. काय चुलीवरची तर लय भारी. चुलीवर भारी होती पण आता चुलीची सोयच नाही आपली. जेव्हा मस्त मग